नमस्कार. आज मी बनवत आहे सांबार वडी 3 पद्धतीने. त्याकरता एक जोडी सांबार मी घेतलेला आहे. त्याची पाने मी तोडून घेतलेली आहे. कोवळ्या दांड्या जर आपण घेतल्या तर त्याला छान बारीक आपल्याला कापून घ्यायचे आहेत. सांबाराला स्वच्छ धुवून चाळणीत काढून घ्यायचे आहे. शक्य असेल तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याजवळ वेळ असेल तर त्याला एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून ठेवा, म्हणजे पाणी त्यातलं बरंचसं कमी होऊन जातं. सांबार बारीक कट करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, जिरे पावडर, लाल तिखट, हळद, धने पावडर, पाव टीस्पून हिंग, 2 टेबलस्पून तीळ आणि अर्धा टेबलस्पून मी खसखस घातलेली आहे. हे ऑप्शनल आहे. चवीपुरतं मीठ घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाव टीस्पून इथे मी ओवा घालत आहे. सगळं मिश्रण आपल्याला हाताने अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते अडीच वाट्या माझा हा सांबार होता. तर यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालत आहे. याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी आपली छान खुसखुशीत होते. बेसन पीठ कमी जास्त होऊ शकतो. आपण आधी याला मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा खूप घट्ट नाही आणि खूप पातळ न्यायचा आहे आणि वरून थोडंसं तेल घालून याचा आपल्याला छान एक बॉल तयार करायचा आहे. चाळणीला किंवा प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही पोळीप्रमाणेही प्लेटला थापू शकता किंवा रोल बनवू शकता. हे रोल आपल्याला 15 ते 20 मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवर चांगले वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनिट झालेली आहेत. वडी आपली छान स्टीम झालेली आहे. वडी पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला याला कापून घ्यायचं आहे. याच्या छान वड्या तयार झालेल्या आहेत. एका पॅनमध्ये तेल आपल्याला छान गरम करायचं आहे आणि ह्या वड्या मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायच्या आहे. ब्राऊन कलर आल्यावर आपल्याला ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. वड्या आपल्या अगदी छान झालेल्या आहेत. मी यांना काढून घेते आहे. ही आपली पारंपरिक पद्धत आहे. आता दुसऱ्या पद्धतीने मी सांबार वडी करत आहे. सांबार मी बारीक कट करून घेतलेला आहे. हा 2 वाट्या सांबार आहे. 2 वाट्या सांबाराला मी 1 वाटी बेसन पीठ घेते आहे. बेसनाला आपल्याला पाणी घालून त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. एका पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून मी जिरे घालत आहे. पाव टेबलस्पून हिंग घालत आहे. आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट इथे घालायची आहे. याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर आणि सांबार घालून आपल्याला परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये 2 टेबलस्पून तीळ आणि पाव कप मी भाजलेला दाण्याचा कूट इथे घातलेला आहे. दाण्याचा कूट घातल्यामुळे याला खूप छान चव येते. आता गॅस कमी करून ह्या वेळेला आपल्याला बेसनाचं मिश्रण ह्यामध्ये घालायचं आहे आणि छान आपल्याला याला घोटून घ्यायचं. याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचं आहे आणि गॅस कमी जास्त करून आपल्याला याचा गोळा होईपर्यंत छान याला फिरवत राहायचं आहे. याचा एक घट्ट असा गोळा बनत येतो. ह्या प्रक्रियेला 4-5 मिनिट लागतात. ताटाला तेल लावून हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे. मिश्रण गरम असल्यामुळे एका वाटीला तेल लावून मिश्रण आपल्याला पसरून घ्यायचं आहे. वडी जेवढी तुम्हाला जाड पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला मिश्रण पसरून घ्यायचं आहे. मी वडी थोडीशी पातळ करत आहे म्हणून हे मिश्रण मी ताटभर पसरून घेतलेलं आहे. आता ह्या मिश्रणाला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच याच्या वड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. मिश्रण थंड झालेले आहेत. मी वड्या करून घेते आहे. पाहिजे त्या आकारात आपल्याला ह्या वड्या करून घ्यायच्या आहेत. वड्या आपल्या छान झालेल्या आहेत. आता यांना तळून घ्यायचं आहे. एका पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. वड्या आपल्या तयार आहेत. त्यांना मी टिश्यू पेपरवर काढून घेते आहे. दोन्ही प्रकारच्या वड्या आपल्या खायला छान लागतात. आता ज्यांना तेलकट अजिबात चालत नाही त्यांच्याकरता मी हा तिसरा प्रकार बनवत आहे. वाफवून घेतलेल्या वडीतून मी 1 वडी ठेवलेली आहे. त्याला आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे आणि हातानं त्याला चुरून घ्यायचं आहे. एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून मी ऑइल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठा कांदा मी लांब कट करून घातलेला आहे. बारीकही कट करून घालू शकता. कांद्याला आपला परतून घ्यायचं आहे.
एक हिरवी मिरची मी यामध्ये घालत आहे, हे ऑप्शनल आहे. आणि कांद्यापुरतं चिमूटभर मीठ मी इथे घालत आहे. नाही घातलं तुम्ही तरी चालतं. कांदा आपल्याला गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये आपण जो चुरा करून ठेवलेला आहे तो इथे घालायचा आहे. त्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर कव्हर करून याला 2 ते 3 मिनिट छान एक वाफ काढून घ्यायची आहे. ही सांबार वडी खायला फार छान लागते. पराठा, ज्वारीची भाकरी आणि भाताबरोबर सुद्धा छान लागते. ह्या वडीला आमच्या घरी भुरका वडी म्हणतात. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तिन्ही प्रकारच्या वड्या आपल्या बनून तयार आहे. तिन्ही वड्यांची चव ही वेगळी वेगळी असते. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, कमेंट्स करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.